मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक पवनकुमार जाधव, भाषण व नेतृत्वकला प्रशिक्षक. गेली 10 वर्ष झालं तुमच्यासारख्या अनेक व्यक्तींना भाषण व संभाषण नावाचं कौशल्य शिकवून या महाराष्ट्राचा वक्ता घडवण्याचं काम करतो. आज मी तुमच्याशी संवाद साधणार आहे की भाषण आपण लक्षामध्ये नेमकं कसं ठेवलं पाहिजे. भाषणाच्या बाबतीमध्ये अनेक लोकांच्या खूप अडचणी आहेत आणि त्यापैकी सर्वात महत्त्वाची अडचण म्हणजे अनेकांच्या लक्षातच राहत नाहीये. म्हणजे बऱ्याच आपण वाचन करतो, बऱ्याच वेळा खूप पाठांतरही करतो, अनेक लोकांची भाषणंही ऐकतो, पण नेमकं आपण स्वतः बोलायला गेलं की काहीतरी 2-3 मुद्दे बोलतो आणि मग पुढचं आठवतच नाही. त्यामुळे आपण भाषण नेमकं कसं लक्षामध्ये ठेवलं पाहिजे यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा. तुम्हाला नवनवीन रोज अनेक घटकांची माहिती मिळून जाईल आणि तुमचा भाषण नावाचा जो प्रवास आहे तो सोपा होण्यासाठी मदत होणार आहे. खरं तर भाषण लक्षामध्ये आपल्या का राहत नाहीये त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की बऱ्याच वेळा आपण भाषणाची तयारी करत असताना अनेक लोक चुकीच्या पद्धतीने भाषणाची तयारी करतात. म्हणजे भाषण बोलायचं एखादा विषय म्हणलं की त्याचं खूप पाठांतर करतो किंवा बऱ्याच वेळा त्याची घोकणपट्टी खूप केली जाते. भाषणामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक आहे की आपण कुठल्याही विषयाचं पाठांतर करता कामा नये. तर ते मुद्द्यानुसार आपण बोलणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला कोणताही विषय बोलायचा असेल तर त्या विषयाचे मुद्दे आपण काढणं गरजेचं आहे. 1 नंबरला आपला काय बोलायचं आहे, 2 नंबरला काय बोलायचं आहे, 3 नंबरला काय बोलायचं आहे, हे मुद्दे आपण काढणं गरजेचं आहे. ते मुद्दे काढून प्रत्येक मुद्द्याचं विश्लेषण आपण केलं पाहिजे. म्हणजे आपल्याला 1 नंबरला जो मुद्दा बोलायचा, समजा तुम्ही ज्या कार्यक्रमाच्या ठिकाणी बोलणार आहे त्या विषयाचा तुम्हाला उल्लेख करायचा आहे, तर त्या विषयाचा उल्लेख आपण कशा प्रकारे करायचा आहे ते आपण 10-15 वेळा बोललं पाहिजे. ते 1दा-2दा बोलून किंवा दिसतं फक्त मनामध्ये ठेवून अजिबात नाही. मनामध्ये असणं वेगळं आणि प्रत्यक्षात मांडणं वेगळं, याला फरक आहे, लक्षात ठेवा. तुम्ही ना तर असं म्हणता की माझ्या मनामध्ये खूप आहे, मग आता मी एवढं केलंय आणि मग आता मी बोलणार आणि नेमकं आपल्याला आठवत नाही. त्यामुळं आपल्या मनामध्ये जे काय आहे त्याची आपण प्रॅक्टिस करणं फार गरजेचं आहे. त्यानंतर भाषण लक्षात ठेवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची अडचण आपल्याला जी निर्माण होते ती ज्यावेळेस आपल्या भाषणामध्ये अवघड शब्द येतात, जे आपल्या बोलीभाषेमध्ये नसतात, ज्याचा आपला सराव नसतो, आणि मग अवघड शब्द आल्यानंतर आपल्याला बोलायचं राहतं एकीकडे आणि आपण बोलतो दुसरंच आणि विसरून जातो. त्याच्यामुळे आपण अवघड शब्दांची वारंवार तयारी करणं गरजेचं आहे. त्याचं मनन, चिंतन आणि ते बोललं पाहिजे वारंवार. त्याचबरोबर आपण रोज कमीत कमी एखादा विषय, मग तो भाषणासाठी तिकडे जाऊन बोलावा किंवा तो कार्यक्रम येईल याची वाट पाहू नका. रोज कुठला तरी एखादा विषय घ्या, तो विषय 4, 5, 6, 7, 8 वेळा बोला. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या विषयाची वारंवार तयारी करता, वारंवार तुम्ही बोलता, त्यावेळेस प्रत्येक वेळेस येणारे शब्द सुद्धा त्याच्यातले वेगळे असतील, तुमचं प्रत्येक वेळेचं बोलणं वेगळं असणार आहे. आणि मग ज्यावेळेस आपण सराव करतो त्यावेळेस अवघड शब्दांची प्रॅक्टिस होते, आपल्या बोलण्याची प्रॅक्टिस होते आणि मग हळूहळू आपल्या डोक्यामधलं जे विस्मरण आहे ते विस्मरण आपलं कमी व्हायला चालू होतं. भाषण करायला जायच्या अगोदर कुठलीही मनामध्ये घोकणपट्टी करू नका. विस्मरणाचा तोही महत्वाचा कारण आहे. घोकणपट्टी अजिबात करू नका. मनामध्ये दुसरे विचार आणू नका. विचारांची सारखं म्हणजे एकापाठोपाठ एक असे विचार आणू नका. एकाग्रता आपली लागली पाहिजे. म्हणजे अगदी बिनधास्तपणाने, मनमोकळेपणाने, जसं तुम्ही एरीवारी जसं बसता मित्रांबरोबर तशा प्रकारे भाषणाच्या अगोदर कुठेही तुम्ही व्यासपीठावरती बसला असाल, समोर बसला असाल, निवांत रिलॅक्स बसा, एकदम बिनधास्तपणे, मनामध्ये काही विचार आणू नका. आणि मग व्यासपीठावरती गेल्यावरती ज्यावेळेस तुम्ही बोलायला चालू कराल त्यावेळेस तुमचा अगदी माइंड फ्रेश असणार आहे. त्याच्यामध्ये विचार नव्हते, त्याच्यामध्ये कुठली तुम्हाला जी भीती वाटणार होती भीती नव्हती. अगदी सहज साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही तो विषय मांडायला चालू कराल. त्याचबरोबर आपण सर्वांनी, अनेक लोकांना काय होतं की सकाळी काय केलं किंवा सकाळी काय वाचलं ते तासाभराने लक्षात राहत नाही. असं का होतंय? तर आपल्या डोक्यामध्ये व्यवसाय असेल, नोकरी असेल, राजकारण असेल, समाजकारण असेल, याचे अनेक प्रकारचे विचार येऊन जातात. अनेक लोक आपल्याला भेटतात. त्याच्यामुळे मग जो आपण एखादा घटक तयारी केला असतो तो त्या विचारामध्ये आपण दुसऱ्या जातो आणि मग तो विसरून जातो. तर नेहमी आपण कुठलाही घटक असेल किंवा कुठलाही विषय असेल तो मन देऊन तुम्हाला वाचन करताना वाचा. मन देऊन याचा अर्थ काय? त्यातले काही ना काही शब्द लक्षामध्ये आपल्या राहिले पाहिजेत आणि भाषणामध्ये मुद्दे नीट लक्षात ठेवा.
जरी तुमचा एखादा मुद्दा म्हणजे एखादा भाषणामधला त्या मुद्द्याचं विश्लेषण विसरलं तर हरकत नाही, तो मुद्दा सोडून द्या, पुढे जावा. पण मुद्दे जर आपल्या लक्षामध्ये नसतील तर मग मात्र आपली गडबड होते. आणि एकदा तुम्ही मुद्द्यानुसार जर भाषण बोलायला लागला, मित्रांनो, जगातली प्रत्येक भाषणे 8 ते 9 मुद्द्यावरती बोलली जातात. आणि ते 8 ते 9 मुद्दे जर तुम्ही आत्मसात केले तर मला असं वाटत नाही की तुमचं कुणाचंही विस्मरण होणार नाही. कारण की माझ्या 10 वर्षाच्या अनुभवामध्ये एवढी लोक माझ्याकडून शिकून गेले. आता सगळी लोक या ठिकाणी भाषण बोलतायत. मी अनेक लोकांना रोज शिकवत असतो. मुळात प्रत्येक लोकांची अडचण हीच आहे की चुकीच्या मार्गाने लोक जातात किंवा वेगळ्या प्रकारे भाषणाची तयारी करतात, वेगळ्या प्रकारे विचार करतात, त्याच्यामुळे त्यांना तशा प्रकारची अडचण येते. त्यामुळे आपण सर्वांनी नियमित सराव करा, अवघड शब्दांची तयारी करा, घोकणपट्टी करू नका, मुद्द्यानुसार प्रत्येकाचे विश्लेषणाची मांडणी करा. व्यासपीठावरती बोलण्याच्या अगोदर ती मनामध्ये कुठलाही नकारात्मक विचार आणू नका. अगदी सहज साध्या सोप्या भाषेमध्ये बोला. भाषण बोलताना 99.99% सोपं भाषेमध्ये कसं बोलता येईल, एखादं उदाहरण आपल्याला कसं त्याच्यामध्ये सांगता येईल, जेणेकरून की उदाहरणामुळे काय होतं की आपलं विस्मरण होत नाही. एक गोष्टीसारखं असतं ते, त्यामुळे गोष्ट आपण सहजासहजी सांगू शकतो. त्यामुळे 99% आपण आपल्या भाषणामध्ये उदाहरणाचा वापर करा, जेणेकरून की तुम्हाला येणाऱ्या अडचणी ह्या अजिबात येणार नाही आणि तुम्ही एक चांगले वक्ते आहात. येणाऱ्या काळामध्ये तुम्ही चांगले वक्ते व्हाल. तुम्हाला जर खरंच महाराष्ट्राचा एक चांगला वक्ता व्हायचा असेल आणि खूप सुंदर आणि चांगलं भाषण शिकायचं असेल तर नक्की एकदा जाधव पब्लिक स्पीकिंग अकॅडमीचा क्लास तुम्ही जॉईन करा. तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर 9503 85 29 32 या नंबरवरती मला फोन करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. रोज तुम्हाला नवीन व्हिडिओ येऊन जातील. उद्या एक नवीन विषय घेऊन नवीन व्हिडिओ घेऊन भेटूया. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. मनपूर्वक धन्यवाद.